नमस्कार विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण भारतातील स्त्री चळवळ वुमन्स मूवमेंट इन इंडिया या टॉपिकवर इन डिटेल अभ्यास केलेला आहे. आता पुढील घटकामध्ये वर्कर्स मूवमेंट इन इंडिया भारतातील कामगार चळवळ ह्या पॉईंटचा अभ्यास करणार आहोत. 5.3 मध्ये भारतातील कामगार चळवळ आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला कारखानदारी आणि आधुनिक उद्योगधंद्यांमुळे भारतीय समाजाची जी काही वैशिष्ट्ये, जे काही स्वरूप बदललेलं आहे, ती पार्श्वभूमी बघणं खूप महत्त्वाचे ठरते. An appropriate starting point to understand the workers' movement in India would be the process of industrialization in India. The advent of a factory system and a modern industry changed survival of the important features and patterns in Indian society. It transformed our economy and revised the division of labor with reference to the new production system. There emerged two classes in society, namely the industrialized factory owners and the laborers workers. या यंत्रणेचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे कामगार व्यवस्थेचा, तर या अर्थव्यवस्थेचा कायापालट कसा झाला, नवीन उत्पादन यंत्रणाच्या अनुषंगाने श्रम विभाजनाची जी काही पद्धत बदलली, भांडवलदार, कारखान्याचा मालक आणि कामगार असे दोन वर्ग उदयाला आलेले दिसतात. आधुनिक उद्योग हे नफ्याच्या तत्वावर कार्य करणारे असल्यामुळे इथे कामगारांकडून वाढीव काम करून घेणे, त्याचबरोबर कमी पगार देणे, कामकाजाचे तास वाढवणे, पदोन्नतीस उशीर करणे, रोजगारात कपात करणे, कामाच्या ठिकाणावरील सुविधांचा अभाव असे अनेक सर्रास प्रकार आपल्याला आढळून येताना दिसतात किंवा अस्तित्वातही आहेत. आजही तीच परिस्थिती आपल्याला कोरोनाच्या महामारीच्या या परिस्थितीमध्ये बघायला मिळते आहे. आणि या परिस्थितीमुळे कामगारांनी एकत्रित येऊन भारतातील व्यवस्थेचा निषेध करण्याला त्या काळामध्ये सुरुवात झालेली होती. मग ते प्रत्येक काळ आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचे, प्रत्येक टप्पे या ठिकाणी बघायचे. तर पहिला टप्पा आपण बघतो या ठिकाणी, इमर्जन्स ऑफ वर्कर्स मूवमेंट 1950 to 1918. पहिला टप्पा कामगार चळवळीचा उदय 1950 ते 1918 हा कालावधी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहिला, द फर्स्ट पेज वॉज preliminary and revolved around spontaneous isolated incidents of protests by group of workers without prior planning and organization. In March 1875, Shapurji Bengali revolted against the bad conditions of labor. His efforts results in enhancement of the first Factories Act in 1881. Another important activity who deserves mention in Narayan Meghaji Lokhande, the first workers organization in India. The Bombay Mill Hands Association was started on 23rd September 1884 under the guidance. आपण बघतो की हा पहिला टप्पा प्राथमिक स्वरूप ज्याला म्हटलेलं आहे, जिथे पूर्वनियोजन आणि पूर्वसंघटन न करता कामगारांच्या गटांनी एकत्रित येऊन स्वयंस्फूर्तीने निषेध करायला सुरुवात केली. स्वतंत्र घटनापुरता इथे मर्यादित होत्या. मार्च 1875 मध्ये शापूरजी बेंगाली यांनी कामगारांच्या असमाधानकारक परिस्थितीविरुद्ध बंड पुकारलेलं आपल्याला दिसतं. त्यांच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून 1881 मध्ये पहिला कारखाना कायदा लागू झाला. नारायण मेघाजी लोखंडे यांचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. देशातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही 23 सप्टेंबर 1884 रोजी लोखंडेंच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली आहे. त्यांनी कामगारांच्या मागण्या आणि समस्या समजून घेण्यासाठी मुंबई प्रांतामध्ये गिरणी कामगारांची परिषद आयोजित केली आणि कामगारांची इथे जी स्थिती होती ती सुधारण्यासाठी ठराव संमत केले. नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक मानले जाते. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या जनरल नॉलेजसाठी सुद्धा हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. दुसरा टप्पा जर बघितला, द सेकंड फेज वॉज मार्क बाय अ कॉन्सियस अंडरस्टँडिंग ऑफ द इश्यू अँड प्रॉब्लेम फेस्ड बाय वर्कर्स. इथे अनेक अडचणी, अनेक समस्यांचं आकलन मग कामगारांना होऊ लागलं. मग ह्या टप्प्यावर त्यांनी अनेक प्रकारे असंतोषाची जाणीव
ते आपल्या कारखान्याच्या मालकांना करून देऊ लागले. या परिस्थितीवर उपाय म्हणून मग काय करता येईल, तर त्यांनी वेगवेगळ्या कल्याणकारी उपाययोजना अंमलात आणण्याचाही प्रयत्न केला. अनेक विद्वानांच्या मतानुसार ही कामगारांची चळवळ म्हणून असण्याऐवजी कामगारांची चळवळ म्हणून दृग्गोच्चार त्यांनी काढला. तसेच ही चळवळ सौम्य स्वरूपाची होती. इथे तीव्रता एवढी ह्या चळवळीला आपल्याला दिसत नाही. सेकंड आपण जर विचार केला तर रेस ऑफ प्रेशर ग्रुप्स 1918 to 1947. दुसरा टप्पा या ठिकाणी आपण बघतोय दबाव गटांचा उदय 1918 ते 1947. पहिल्या महायुद्धानंतर अर्थव्यवस्था व उद्योगामध्ये अनेक बदल घडून आले. वस्तूंच्या किमती व नफा वाढला, परंतु कामगारांच्या रोजगारांची आणि कामाची परिस्थिती मात्र सुधारली नाही. आफ्टर वर्ल्ड वॉर as survival changes in the economy and industry took place, cost and profit went up. However, the wages and work conditions for workers did not improve. This resulted in mass discontent and unrest. Strike is a major power weapon in the hands of labor. Survival strikes from the period 1918 to 1920 made workers dissatisfaction palpable. They were upsurges from textile mill workers from Mumbai, Ahmedabad, Solapur, Madras, Chennai, and the woolen mills of Kanpur, the jute mills of Kolkata, the steel company, and Jamshedpur, the railway workers of Bombay, Mumbai, and Jabalpur, and the seafarers of Bombay. Most of these strikes emerged spontaneously and in a general sense. The casual factors were related to wages and remuneration. पहिल्या महायुद्धामध्ये आपण बघतोय की इथे कामगारांची स्थिती तर सुधारली नाही. यामुळे काय झालं, कामगारांमध्ये असंतोष, अशांतता निर्माण झाली. संप करणं हेच त्यांचं मोठं अस्त्र किंवा शस्त्र त्यांना कामी येऊ लागलं. कामगारांच्या असंतोषाचं प्रतिबिंब आपण जर बघितलं तर त्याचा कालावधी होता 1918 ते 1920 मधला. कामगारांच्या या कालावधीमध्ये अनेक संपांच्या रूपाने तिथे अनेक रूपं बघायला मिळाली. मुंबई, अहमदाबाद, सोलापूर, मद्रास इथे कापड गिरणी कामगार, कानपूरची लोकर गिरणी, कलकत्त्याच्या ज्यूट गिरण्या, जमशेदपूरचं स्टील कंपनी, मुंबई आणि जबलपूरमधले रेल्वे कामगार आणि मुंबईचे गोदी कामगार यांची निदर्शने झाली. आणि यापैकी बहुतेक संप हे उत्स्फूर्तपणे स्वतःहून स्वयंस्फूर्तीने केले गेले आणि बहुतांश संप हे रोजगार आणि वेतन या कारणांशी संबंधित आपल्याला दिसते. याही पुढे जाऊन आपण जर विचार केला तर in October 1920 a conference of the representative of 64 trade unions was organized. It resulted in the establishment of All India Trade Union Congress (ITUC) under the chairmanship of लाला लजपत राय. 1920 मध्ये म्हणजे ऑक्टोबर 1920 मध्ये 64 कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची एक परिषद आयोजित केली गेलेली होती त्या काळामध्ये. याचा परिणाम म्हणून लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय कामगार संघटना जी की काँग्रेसची आयटक या नावाने ती स्थापन झाली. 1926 मध्ये सरकारने इंडियन ट्रेड युनियन ॲक्ट संमत केला आणि ज्या योगे सर्व नोंदणीकृत संघटनांना घटनात्मक मान्यता त्यावेळेला देण्यात आली. या अधिनियमांतर्गत 1926 साली मान्यता प्राप्त करणारी पहिली संघटना म्हणजे नामा जोशी यांच्या नेतृत्वाखालील बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन. The Bombay Textile Labor Union, which operated under the leadership of M.N. Joshi, was the first union to get its recognition under the Act in 1926. अशा पद्धतीने ही बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन त्यावेळेला तयार झाली. पुढे आपण जर विचार केला, द वर्ल्ड इकॉनॉमिक क्रायसिस नोन ॲज द ग्रेट डिप्रेशन adversely affected the workers' movement in India. The number of strikes increased and leaders like Muzaffar Ahmad, Shripad Amrut Dange played an important role in intensifying workers' struggle.
यामध्ये महामंदीच्या काळामध्ये या जागतिक आर्थिक संकटाचा भारतातील कामगारावर असा वाईट परिणाम झाला, विपरीत परिणाम झाला. संपांची जी वारंवारिता होती ती वाढत गेली. कामगारांमध्ये संघर्ष हा अधिक तीव्र झाला आणि हा तीव्र करण्यामध्ये कदाचित मुझफ्फर अहमद आणि श्रीपाद अमृत डांगे या नेत्यांनी आपली महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावलेली या ठिकाणी दिसते. वेगवेगळ्या वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या या कामगार संघटनांची संख्या वाढत गेली. यांच्यात समन्वय साधण्यासाठी नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन NTUFची स्थापना केली गेली. AITUC आणि NTUFच्या एकत्रित प्रयत्नांमुळे परिस्थितीत फारसा बदल झालेला तर नाहीच आणि वेगवेगळ्या संघटनांमध्ये मात्र तणाव आणि वैर हे कायमचे वाढत गेले आणि ही तीव्रता दिवसेंदिवस खूप मोठी होत गेली. तिसरा पॉईंट आपण बघतोय, रोल ऑफ इंटक 1948 to 1960. तिसरा टप्पा, इंटकची भूमिका 1948 ते 1960. ह्या काळातील कामगार संघटनांची चळवळ, कामगारांची चळवळ भारतातील कशा पद्धतीने काम करत होती ती आपण इथे अभ्यासत आहोत. In the year 1947, the Indian National Trade Union Congress INTUC was formed. In 1948, a separate organization, independent of political affiliation, to safeguard and promote rights of workers was established. It was known as Hind Muzaffar Shah, HMS. Those who did not agree with the principles of HMS consequently established a parallel body called United Trade Union Congress, UTUC, in 1949. सन 1947 मध्ये इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटकची ही स्थापना झालेली आपल्याला दिसते. 1948 मध्ये कामगारांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राजकीयरित्या असंलग्न अशी स्वतंत्र संस्था स्थापन केली गेली त्यावेळी आणि ही हिंद मजदूर सभा होती. HMS त्याला आपण म्हणतो, जे HMSच्या तत्वांशी सहमत नव्हते. 1989 मध्ये युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस नावाची एक समांतर संस्था स्थापन केली गेली. 1955 मध्ये भारतीय मजदूर संघ BMSची स्थापना केली गेली. 1947 मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यावर कामगार संघटनांच्या उपक्रमांचे परीक्षण केलं गेलं आणि वेळप्रसंगी टीकाही त्यावर झाल्या. सर्वात महत्त्वाची टीका जर आपण बघितली तर ती म्हणजे कामगार संघटनांच्या कामातील त्यांचा हस्तक्षेप हा दिवसेंदिवस वाढत गेला. म्हणजे पॉलिटिकल पार्टीज काय करतात, कामगारांना आपल्या वश करतात आणि त्यांच्या ह्या सगळ्या प्रवाहामध्ये स्वतःचा एक हक्क, इमेज तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. बिसाइड्स these 4 major central workers organizations, survival other trade unions continues to play an important role in the workers movement. In the subsequent years, strike continued to be used as a machinism by workers against industrialists. इथे पुढे काय झालं, या 4 प्रमुख कामगार संघटनांच्या व्यतिरिक्त अनेक अशा कामगार संघटना त्यांची महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये बघितलं तर कामगारांनी उद्योगपतींच्या विरोधामध्ये अनेक वेळा संप केलेले आहेत. प्रत्येक वेळेला कामगारांचं असमाधान असलं की ते संप करायचे आणि मग 60च्या दशकामध्ये कामगारांच्या तक्रारी वाढत गेल्या. त्यामध्ये वेतन, बोनस आणि ओव्हरटाईम्सशी संबंधित त्यांच्या तक्रारी होत्या. पुढे त्यानंतर परंतु त्यानंतर आपण बघितलं तर कामावरून निलंबन, अन्यायकारक बडतर्फी, कामगारांच्या हक्क असा बदल झाला. त्यानंतरच्या औद्योगिक काळामध्ये त्यात कामगारांची बढती, संधींचा अभाव, कामगारांचा सन्मान इत्यादी बाबी महत्त्वाच्याही ठरू लागल्या. हेही त्यांना आवश्यक वाटू लागलं आणि आपण जर बघितलं तर प्रत्येक प्रस्थापित राजकीय पक्षाने कामगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपली एक पतपेढी वाढवण्याच्या उद्देशाने स्वतःची कामगार संघटना तयार केलेली दिसते आणि याचा परिणाम असा झाला की राजकीय पक्ष जितका मोठा तितकंच त्याचा कामगारांचा गट विस्तृत आणि सामर्थ्यवान ठरू लागला. आणि यामुळे काय झालं, पक्षापक्षामध्ये फूट पडू लागली, संघटनांचे विभाजन होऊ लागले. उदाहरणार्थ जेव्हा कम्युनिस्ट शाखा CPI आणि CPM मध्ये विभागणी केली गेली तेव्हा कम्युनिस्ट शाखेने CPI हाती घेतला होता आणि CPMने भारतीय कामगार संघटना CITU नावाची एक स्वतंत्र संस्था स्थापन केली. आजचंच उदाहरण जर आपण घेतलं तर आपण बघतोय राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट,
तेही काही लोक सोबत घेऊन बाहेर पडले पक्षांच्या. म्हणजे कुठेतरी इथे हे लोक असे पकडून ठेवतात हाताशी आणि मग तो एक ग्रुप पाडून वेगळा पक्ष निर्माण करायला त्यांची मदत घेत असतात आणि ह्या कामगारांचा अशा पद्धतीने ते उपयोग करून घेतात आपल्या राजकीय खेळीसाठी. चौथा पॉईंट आपण बघतो इथे, कंडिशन अँड डायव्हर्सिफिकेशन ऑफ द मुवमेंट आफ्टर 1960. चौथा टप्पा, चळवळीचे एकत्रीकरण आणि विविधीकरण 1960 आणि त्यानंतरचा कालावधी. 50च्या दशकाचा जर विचार केला तर सुरुवातीच्या काळापर्यंत कामगार चळवळ, कामगारांना कामाचा मोबदला, कामाची परिस्थिती इत्यादीबाबत लढा देण्यात यशस्वी ते झाले होते. अप टू द अर्ली 1950s, वर्कर्स मुवमेंट सक्सेसफुली फाईट द बॅटल ऑफ वर्कर्स मार्क with considerable gains with regard to remuneration, work conditions, etc. The 1960s within ill in economic growth and expansion. यामध्ये कामगारांची परिस्थिती इत्यादीमध्ये लढा देण्यात ते यशस्वी तर ठरले, परंतु 60च्या दशकामध्ये आर्थिक वाढ आणि विस्ताराची गती ही कमी झाली, लूज झाली. A lose in economic growth and expansion. The management starts resisting demands of the workers due to economic slowdown. The Industrial Disputes Act 1947 was passed to ensure industrial peace and harmony by providing a mechanism and produce for the investigation and settlement of industrial disputes. 60च्या दशकाचा विचार केला तर आर्थिक वाढ आणि विस्ताराची गती ही कमी झाली होती. आर्थिक मंदीमुळे व्यवस्थापकांनी कामगारांच्या मागण्या नाकारण्यास सुरुवात केली. औद्योगिक कलह कायदा 1947 हा औद्योगिक कलहांची तपासणी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी या यंत्रणा आणि प्रक्रियांच्या माध्यमातून औद्योगिक शांतता आणि सुसंवाद सुनिश्चित करण्यासाठी पारित केला गेला. या कायद्यामुळे काय झालं, कामगार आणि व्यवस्थापनातील संघर्ष कमी करण्यासाठी समेट, लवाद आणि न्यायालयीन निवाडा याच्या यंत्रणा वापरण्यास अनुमती दिली गेली. मग आता या ठिकाणी जे काही कारखानदार मालक होते त्यांनी ह्या कायद्याचा पुरेपूर आधार घ्यायला सुरुवात केलेली होती. द वर्कर्स मुवमेंट लॉस्ट इट्स momentum after 1970s. The textile industry strike, which last rough for 8 years, proved to be the last strike of its kind. The historical Great Bombay Textile Strike started in January 1982 by the mill workers in Mumbai under the union leader दत्ता सामंत. 1970ची परिस्थिती जर बघितली तर त्यानंतर मात्र चळवळीची गती ही मंदावलेली होती. साधारणपणे 8 वर्ष चाललेला गिरणी कामगार संप हा शेवटचा मोठा संप होता. या ऐतिहासिक बॉम्बे टेक्स्टाईल संपाची सुरुवात जानेवारी 1982 मध्ये मुंबईतील गिरणी कामगारांचे केंद्रीय नेते दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली झाली. एकूण 65 कापड गिरण्यांमधील 2,50,000 कामगारांनी या ठिकाणी काम थांबवलं होतं. वेतन आणि बोनस संबंधित बाबीमध्ये वाढ करण्याची मागणी हे या संपाचा मुख्य उद्देश आपल्याला इथे दिसून येतो. Many workers had to sell off their substance, migrate assets and move to suburban parts of Mumbai. The strike left quite a negative impact on the industrial relations between the labor industry and the government. बऱ्याच प्रमाणात कामगारांचे घरदार, अल्प मालमत्ता विकून मुंबईच्या उपनगरी भागात स्थलांतरित त्यांना व्हावं लागायचं आणि या संपाचा कामगार उद्योग आणि सरकार यांच्यामध्ये औद्योगिक संबंधावर त्याचा नकारात्मक परिणामही आपल्याला इथे दिसत होता. कामगार मंत्रालय, भारत सरकारने मान्यता दिलेल्या काही राष्ट्रीय स्तरावरील संघटना म्हणजेच MITUC ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, INTUC इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, सेवा, स्वयंरोजगार महिला संघटना या होय. या कामगार संघटना बऱ्याचदा मोठ्या फेडरेशनशी संलग्न असतात. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, रेल्वे कामगार संघटना यासारख्या ट्रेड युनियन फेडरेशन अजूनही कार्यरत आपल्याला दिसतात. राष्ट्रीय स्तरावर कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे देशातील एक प्रमुख फेडरेशन म्हणजे सेंट्रल ट्रेड युनियन ऑर्गनायझेशन CTUO.
अशा पद्धतीने इथे आपल्याला कामगारां चळवळीने मोठा पल्ला गाठलेला दिसतोय. द वर्कर्स मुवमेंट हॅज कम अ लॉंग वे. सर्टन रिमार्केबल चेंजेस दॅट डिसर्व मेन्शन आर वर्कर्स इशू फॉर विच द मुवमेंट हॅड फॉट. द लीडरशिप अंडर विच इट वॉज शेप्ड. इट बिगन द philanthropist working for the betterment of workers themselves who started fighting for the cause. From here the union leaders emerge a category. The significant role played by the government with the globalization, the role of the government is altered as well. Politicization of unions. आपण बघतो की कामगारांचे मुद्दे ज्यासाठी की ही चळवळ उभी राहिली, कामगार चळवळीला आकार देणारं नेतृत्व, समाजधुरीण कामगार हितासाठी उभे टाकले आणि कालौघात कामगारांनी या लढ्यांची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतलेली दिसते. त्यातूनच युनियन नेत्यांचा वर्ग उदयाला आला. जागतिकीकरणाबरोबरच सरकारची या चळवळीतील भूमिका देखील बदलत गेली. कामगार संघटनांचे राजकीयीकरणही झालेले आपल्याला दिसते. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी खूप डीपमध्ये भारतातील कामगार चळवळ आणि त्याचे हे 4 टप्पे विस्तृतरित्या अभ्यासलेली आहेत. यानंतरचा पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.